हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला समजलाच असेल. आज मी सांगणार आहे, ते पुढची कहाणी सांगणार आहे. तर आपण इथंपर्यंत आलो होतो बस स्टँडवरती. सगळेजण आम्ही, म्हणजे आमचं कॉलेज होतं ते 10-12 किलोमीटर दूर होतं आणि तिथून पुढे आम्ही सगळ्यांनी बसने जायचं. आणि त्यासाठी आम्हाला बस स्टँडवर उभं राहावं लागायचं. तर बस आम्हाला शेवटची बस असायची ते 7 वाजता. 1 तासाला बस असायची आणि आमचं कॉलेज सुटायचं 12ला आणि त्यानंतर 1 वाजता बस असायची. तर त्या बससाठी आम्ही उभा राहायचो. तर कॉलेज 12 वाजता सुटलं तर कॉलेजपासून स्टँडपर्यंत यायला फक्त 10 मिनिट लागायचे. नंतर आमच्याकडे भरपूर वेळ असायचा, 50 मिनिट असायचे. तर त्या 50 मिनिटात काय करायचं, तर बसायला जर बस स्टँडमध्ये जर जागा असेल तर आम्ही बसायचो आणि नसेल तर उभा राहायचो. आणि जरी बसलं तरी आमच्या कॉलेजचा युनिफॉर्म होता तो पॅन्ट शर्ट होता आणि मस्त असे सॅक वगैरे अडकवलेला असायचा, स्कार्फ बांधलेला असायचा, युनिफॉर्म पॅन्ट शर्ट असायचा, पॅन्टीमध्ये मोबाईल असायचे आणि शर्टाच्या खिशातून म्हणजे असं खालून वरती असं हेडफोन काढायचे आणि ते कानात घातलेले असायचे. कोणाला समजतसुद्धा नसायचं की ही फोनवर बोलते. आणि एवढं हळूहळू बोलणं होतं फोनवर, खूप हळूहळू. तर सगळेजण फोनवर बोलायचे आणि मी उगाच येड्यावानी बसायचे. एखादं कुरकुऱ्याचं नाही तर चिप्सचा पुडा घ्यायचा, ते खायचा, ते पण असं स्कार्फच्या आतून खायचा तेवढंच. तर बोर व्हायचं मला पण. आणि मग मला पण हळूहळू, म्हणजे ते वयच असतं म्हणतात ना, धोक्याचं वय असतं. मला पण असं हळूहळू वाटायला लागलं तर सगळ्यांचे बॉयफ्रेंड आहेत, सगळे किती गप्पा मारतात, सगळे काय म्हणतात त्याला, व्हॅलेंटाईन आले तर एकमेकाला गिफ्ट देतात, असे पण एकमेकाला गिफ्ट देतात. किती छान वाटतं मला. मी हळूहळू आहे ना त्याच्यात हे वाहत गेले. आणि नंतर मग मला पण असं वाटायचं नाही, कॉलेजची लाईफ आहे, एन्जॉय तर केलीच पाहिजे. तर मला पण असं वाटायचं की नाही, आता मला पण बॉयफ्रेंड पाहिजे, मी पण गप्पा मारेन, हे करेन ते करेन, असं वाटायचं मला पण. तर मला म्हणजे एक दिवस असं झालं. आणि मी पहिल्यांदा सांगते, माझी स्टोरी होती ही फेसबुकची होती. म्हणजे फेसबुक अकाउंट होतं माझं आणि त्या अकाउंटवर मला एक रिक्वेस्ट आली होती. ती रिक्वेस्ट मी ॲक्सेप्ट केली होती आणि हळूहळू आमचं तिथं बोलणं चालू झालं. मी एवढी मूर्ख की एवढा विश्वास ठेवत गेली आणि ऑनलाईन म्हणजे फेसबुकवरती त्या मुलाला मी चॅटिंगवर बोलत गेलो. नंतर हळूहळू फोन नंबर घेतले आम्ही एकमेकांचे, फोनवर बोलत गेलो. फोनवर एकदा बोलायला लागलो, ती सवय होत गेली, सारखं फोनवर बोलायची सवय होत गेली. मग एवढं म्हणजे वाढायला लागलं, कंटिन्यू फोनवर बोलायला लागले, दिवस रात्र फोनवर. माझी झोपायची रूम होती ती सेपरेट होती. मग मला कोणाचा तर म्हणजे काहीच प्रॉब्लेम नव्हता रात्रीचं सुद्धा बोलायला. आणि तो मुलगा राहत होता, तो हॉस्टेलला राहायचा, त्यासाठी त्यालाही काही प्रॉब्लेम नसायचा. मग आम्ही रात्र बोलायचो. म्हणजे रात्री जे 10 वाजता जे चालू व्हायचं, मला असं वाटायचं की कधी जेवणं होतात सगळ्यांची, कधी आपापल्या रूममध्ये सगळे जातात आणि कधी माझं बोलणं चालू होतं, असं वाटायचं. मी एवढे म्हणजे वाहत गेले त्याच्यात, एवढे वाहत गेले, मला समोरचं काहीच दिसत नव्हतं. मी एवढी आंधळी होत गेले. आणि मग बोलणं चालू झालं हळूहळू. मग आमचं भेटायचं ठरलं. मग आम्ही भेटलो, एकमेकांची ओळख करून घेतली. ओळख केल्यानंतर मग आम्ही 6 महिन्यात एक असं माझ्या घरी समजलं. समजल्यानंतर मी घरच्यांना म्हणजे माझ्या भावाला मी खूप घाबरायची. तर भावापर्यंत हा मॅटर गेला. तर नंतर मग मी म्हटलं की नाही, आता हा मॅटर, म्हणजे मी एवढी सिरियस झाली होती. तो अजिबात सिरियस नव्हता पहिली गोष्ट तर. पण मीच एवढी सिरियस झाली होती की मी लग्नाचा विषय काढला आणि म्हटलं नाही, आता माझ्या घरी समजलं आणि मग आपण लग्न करून, हे करून ते करू. अक्षरशः एवढं म्हणजे मी विश्वास ठेवला त्या मुलाकडं. काहीच नव्हतं, नाही स्वतःचं घर, ना स्वतःचं दार, एकदम गावखेड्यातला होता. अजून काय म्हणतात ना, दिसायला पण एवढा चांगला नव्हता, हाईट नव्हती. पण कसं असतं ते म्हणतात ना, प्रेम आंधळा असतं, ते झालं. माझी हाईट एवढी, स्वप्न पोलीस भरतीचं, भरपूर काही गोष्टी. आणि नंतर मग मी म्हटलं की नाही, मला काही कर आणि घेऊन जा. तर मग त्यांनी त्या गोष्टीचा विचारसुद्धा केला नाही की हे आपल्याकडं रूम नाही, आपल्याकडं काही नाही, इन्व्हेस्टमेंट नाही, आपल्याकडं बँक बॅलन्स नाही, हिला घेऊन जायचं आणि मग पुढं काहीच विचार न करता तो डायरेक्ट मला घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर मग माझ्या घरी समजलं. माझ्या घरच्यांनी मला फोन केला. मी माझ्या घरच्यांना डायरेक्ट विचारलं, नाही आता मी काही येणार नाही आणि मला हा मुलगा आवडतोय आणि मी ह्याच्यासोबत आता लग्न करणार असं सांगितलं. लग्न तर आम्ही केलंच नाही बरं का, पण लग्न करणार असं सांगितलं. आणि आम्ही आलो. तर मग कुठं राहायचं, त्याच्याकडे तर पैसे बी नाही, खिशात 500 रुपये.
माझ्याकडं पैसे वगैरे काहीच नव्हते. माझ्याकडे असतील एक 1001 रुपये असतील. 1000 आणि 500 रुपयात काय काय होते. तर आम्ही माझ्या गावापासून म्हणजे आम्ही पुण्याला गेलो. पुण्यावरून मग त्या रात्री आता काय करायचं, कुठं राहायचं, इथं राहायची सुद्धा सोय नाही, ह्याच्याकडं काहीच नाही. तरी तोंड घेऊन मला घेऊन गेला आणि मी असली बावळट की मी पण त्याच्या मागे निघून गेले. ते अक्षरशः स्वारगेटला आम्ही म्हणजे पूर्ण रात्र काढली. अशी स्टीलच्या खुर्च्या असायच्या तिथं, नीट बसता पण येत नाही, म्हणजे असं टेकून सुद्धा बसता येत नव्हतं. त्या खुर्चीवरती रात्र अशी काढली. रात्र अशी काढल्यानंतर मग तो म्हणला, नाही मी एक जणाला पैसे मागितलेत, मग आपण रूम पण करायची, रूमवरती राहावं, हे करू ते करू, रूम घेऊ, मग आपण लग्न करू, असं तसं. मनात तर काय होतं हे समजत नव्हतं, पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मी म्हटलं ठीक आहे. आता शेवटी पैशाचा विषय करल ॲडजस्ट. माझ्या घरचे फोन येत होते, अजून कोणालाच माहिती नाही, तू ये, तू असं नको करू, तसं नको करू. पण मी घरच्यांना सरळ सांगून दिलं की मला फोन करू नका आणि मी काही येणार नाही. तर मग असं झालं. माझ्या भावाला समजलं. माझ्या भावाने मला फोन केला की असं नको करू, तू ये घरी, अजून कोणालाच माहिती नाही. माझा भाऊ दूर राहत होता, म्हणजे लांब राहत होता. सगळ्यांना सांगता येईन की माझ्याकडे तू माझ्याकडे ये असं. पण म्हणतात ना, भूत सवारलेलं प्रेमाचं सगळं आंधळं, समोरचं सगळं म्हणजे पूर्ण अंधार दिसत होता. फक्त तोच मुलगा दिसायचा. बस हीच माझी दुनिया आहे, हीच माझं सर्वस्व आहे, हीच माझं आयुष्य आहे. एवढ्या बावळट म्हणजे विचार असतात त्या वयात. आणि मग एक वर्ष 6 महिने इथं म्हणजे एक 7-8 दिवस तर असेच गेले. कधी रेल्वे स्टेशनवर झोपवायचा, कधी स्टेशनला, कधी शिवाजीनगरला, कधी स्वारगेटला, असं. जेवढे आमच्याकडे 1000-1500 रुपये होते ते सुद्धा पैसे संपले. आता मग आम्ही उपासमारीची वेळ. आणि 8 दिवसात त्याच्या नुसतं वडापावच खायचो आम्ही. असं बी नाही की जेवण केलं, कुठंतरी आरामशीर निवांत बसता आलं, अजिबात नाही. अंघोळ नाही, पांघोळ नाही, काही नाही. तरीसुद्धा मी त्याच्यावर विश्वास ठेवला, मी होईल व्यवस्थित, करण तेव्हा ॲडजस्ट, करण तेव्हा 17 वेळा ह्याला त्याला फोन करायचा, मला पैसे द्या, मला पैसे द्या. त्याला कोणी 1 रुपयासुद्धा द्यायना. नंतर मग विचार केला, आता तर 8 दिवस झाले होते, सगळ्या गावात माझी बातमी पसरली होती. आता घरीसुद्धा जाऊ शकत नाही. काय करावं मला अक्षरशः, म्हणजे माझे पिरियडचे पण दिवस जवळ यायला लागले होते. आणि मग म्हटलं आता जर असं तर जमते, पण पिरियड वगैरे आल्यानंतर मग काय आपल्या आंघोळीची सोय नाही, कशाची सोय नाही, मग काय करायचं. एवढं हे झाल्याच्या नंतर मग मी म्हटलं नाही बाबा, आता बघ तुझ्याच्याने होत असलं तर रूमचं वगैरे, नाही तर मग मी बघते. मग ते म्हणलं तुझ्याच्याने होत असेल तर बघ रूमचं, मग आपण तिथं राहू. तर मग माझी एक मॅडम होती ओळखीची, मग मी तिला फोन केला आणि मी तिला विचारलं की मॅडम असं असं आहे, मला रूम पाहिजे. आणि तर मग मॅडम म्हटलं ठीक आहे. म्हणजे मी असं सांगितलंच नाही काय, मी मॅडमला फक्त म्हटलं मला रूम पाहिजे. मॅडमचा एवढा विश्वास होता माझ्यावर. म्हटलं ठीक आहे, माझ्या नंदेची रूम आहे, तू तिथं जाऊन राहू शकते. मग शेजारी चावी ठेवली होती, ती चावी घेतली. आम्ही सिंगलच रूम होती, किचन वगैरे काही नव्हतं. पण कमीत कमी म्हणलं झोपायची तरी सोय झाली, रात्रीचा आराम तरी म्हणजे करता येईल, भटकण्यापेक्षा आंघोळ वगैरेची तरी सोय झाली. तर मग 1,500 रुपये भाडं होतं त्यावेळेस रूमला. आणि मग मी रूम घेतली आणि राहिली. आणि मग मी गेली आणि त्या रूमवरती राहिली. मी एकटीच गेली आणि त्या रूमवरती राहिली. मग तो म्हणला की नाही माझी सोय होत नाही आणि माझ्या पण घरी समजले, आणि आपण आता तू रूमच केलीस तर मग आपण जॉब करू, हे करू ते करू, आपण शिक्षण कंटिन्यू ठेवू, आपण एकमेकांना सपोर्ट करू, दोघं जॉब करू, दोघं शिक्षण कंटिन्यू करू, आपल्यालाही चांगलं होईल, माझे खूप स्वप्न आहेत, असं तसं म्हटलं. मग मी म्हटलं असं पण आता एकटं राहायला काही सोपं नाही. तर मी म्हटलं ठीक आहे. म्हणलं मी घरी पण जाऊ शकत होते, असं काही नव्हतं बरं का. पण सगळ्या गावात बातमी पसरली होती. तर मग मी म्हटलं ठीक आहे, तू ये. तर आला तर काहीच काम करत नव्हतं. मग मी जॉब शोधला होता. मी लगेचच म्हणजे जॉब शोधला होता, शिलाईचा जॉब होता. ती जॉब मी जॉबला जायला लागले. आणि तो निवांत घरी म्हणजे घरीच राहायचा. 11-12 वाजता उठायचा, अंघोळ वगैरे करायचा, जेवण करायचा. जेवण केल्यानंतर मग परत झोपायचा. हेच त्याचं कंटिन्यू. 8 दिवस बघितलं, 15 दिवस बघितलं, महिना बघितलं, 2 महिने बघितले, 3 महिने बघितले. माझ्या जीवावर खायला लागला. मला पेमेंट किती, 5,000 रुपये, 1,500 रुपये रूमचं, किराणा किती भरायचा, यायला जायला मला रोजचे 20 रुपये म्हणजे 40 रुपये रोजचे लागायचे. म्हटलं मी म्हणायचे त्याला, तू जॉब तरी बघ, तू हे तरी कर, ते कर तरी कर. मग आमच्यात लगेचच खटके उडायला लागले, लगेचच भांडण. लग्न नाही काही नाही, तरी पण आम्ही एकत्र राहत होतो. आणि मग मी त्याला म्हटलं तू जॉब बघ, मी माझ्या जीवावर कसं काय, मी किती दिवस तुला सांभाळणार, उलट तू मला सांभाळायला पाहिजे, तर मीच तुला सांभाळते, असं तसं. मी जॉब बघतोय, मला जॉब भेटत नाही. खूप खूप नीच नालायक वृत्तीचा माणूस होता तो. आता जरी तो हा व्हिडिओ जरी पाहत असेल तर मला तर असं वाटतं की त्याने हा व्हिडिओ नाही, हा पूर्ण माझा जो
ही पूर्ण जी माझी स्टोरी आहे जी मी शेअर करायचं ठरवली ती पूर्ण त्यांनी पाहावी. आणि मला तर ह्यासाठी मी तुम्हाला म्हणते की जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्याच्यापर्यंत पोहोचल की मी तो आज कुठे आहे, मी कुठे आज बी असाच भीक मागत फिरतोय तो. तर त्याला फक्त मोठे मोठे स्वप्न त्याचे, पण अजिबात सुद्धा म्हणजे अजिबात काम करायचे हे नाही. तर मग असं गेलं तर मी म्हणलं नाही, मी नाही सांभाळू शकत तुला, मग तू बघ तुझ्याच्याने काय करायचं काय काय नाही ते. नंतर म्हणलं नाही मी बघतो, जॉब करतो असं तसं. मग हळूहळू मग म्हटलं की नाही आता आपण ना लग्न करू, किती दिवस असं राहायचं. तर मग मी म्हटलं नाही लग्न वगैरे तर मी डोक्यात विषय पण नाही घ्यायला. तुझं हे बघितलं मी, कारण तुझ्याकडे नाही जॉब ही तर मी पहिला विचार करायला पाहिजे होता घर सोडल्यानंतर. पण मी आता पण यातून सुद्धा मी बाहेर पडू शकते, त्यासाठी मला काही तुझ्यासोबत राहायचं नाही. तू तुझं राहायची सोय कर आणि तू तुझं बघ काय करायचं ते. तर म्हणलं नाही आता मला ते रडायला लागला, हे करायला लागला. मला त्याने म्हणजे काय म्हणतात इमोशनल ब्लॅकमेल केल्यासारखं केलं त्याने. मग मला पण त्याची माया आली, कारण एवढे दिवस मी फोनवर बोलत होते. मग काय म्हणतात ना ते माझ्याकडनं पण काही चुका झाल्या आणि मग आम्ही एकत्र राहायला लागलो. 6 महिने गेले, वर्ष गेलं. मग आम्ही तिथून मी म्हटलं नाही आता मी आहे ना तो म्हणजे मी भाडं पण भरणार नाही, घरात किराणा पण नाही, काहीच नाही करणार. वर्ष झालं मी त्याला सांभाळत होते, पण वर्षात त्यांनी जॉब वगैरे काही शोधला नाही. आणि मग नंतर मी म्हटलं की आता जॉब बघतो का कसं, नाही तर मग बघ काय. तर तोपर्यंत मी माझ्या घरच्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेले होते. घरच्यांना मी सगळं खरं सांगितलं होतं, असं माझ्याकडून चूक झालेली, हे झालेले ते झालेले असं सांगितलं होतं. तर मग माझ्या घरचे म्हणत होते की तू इकडे नको येऊ, पण भावाकडे जा, आपण काहीतरी ॲडजस्ट करू, काहीतरी सांगू, असं तसं, तू तिकडेच राहा, तिकडे तुझं शिक्षण कंटिन्यू कर. पण मला नव्हतं जायचं. तर मग तिथून पुढं मग काय झालं, एक दिवस असा आला की आमच्यात एवढी भांडणं झाली, खूप भांडणं झाली. आणि त्याच्यात त्याने मला मारल्यानंतर तर मला अजूनच कधी आईबापाने माझ्या म्हणजे हात उचलला नव्हता कधी, म्हणजे त्यांचा मी एक चापट खाल्ली नव्हती, त्या माणसाचा मी मार खाल्ला. मग मला पण कंट्रोल नाही झालं, मी पण खूप शिव्या दिल्या त्याला. आणि मग आमच्या तिथं एवढे खटी एवढ्याला मग ते निघून गेल्याच्या नंतर मग निघून गेला. आणि परत 2-3 दिवस काही 400-500 रुपये घेऊन गेला होता तो माझ्याकडून. आणि मग गेल्याच्या नंतर मग त्याला भटाकला असेल इकडं तिकडं पुण्यात, आणि वडापाव खात. मग परत पैसे संपल्यानंतर मग मला फोन केला आणि म्हणला मी येतोय, आता मला जॉब सापडला आहे आणि मग आपण आहे ना इथं राहू, मी तुला घेऊन येतो. इथं मी रूम केली, आपल्याला रूमची पण सोय म्हणजे राहायची पण सोय, असं तसं त्याने मला सांगितलं. आणि मला घेऊन गेला. आणि एक हॉटेल होतं, मोरगावमध्ये हॉटेल होतं ते, असं बी नाही की पुण्याला, मोरगावमध्ये हॉटेल होतं, माझ्या घराच्या जवळच होतं. तर तिथं नेलं आणि तिथं एक 8 रानात हॉटेल होतं आणि तिथं रूम होते. त्या हॉटेलमध्येच काम करायचं आणि तिथंच खायचं आणि तिथंच झोपायचं. हे असं म्हणलं ठीक आहे चल, म्हणलं तुला जे करायचं कर. तरी पण मी तयार झाली आणि तिथं राहायला लागली. तिथं आम्ही 6 महिने राहिलो, काम वगैरे मी पण तिथं चपाती भाकरी करायची. आणि नंतर मग एवढं काम करायची. आणि तो वेटरचं काम करायचं, त्याला 12,000 रुपये देत होते आणि मला किती 8,000 रुपये देत होते. तरी माझ्या घरच्यांना माहिती झालं असं आहे इथं काम करतात. तरी माझ्या घरच्यांनी आता विषय सोडून दिला होता. आता 1-1.5 वर्ष झाले आणि आता काही येणार आहे, जरी आले तरी आता म्हणजे साऱ्या गावात पसरलेलं आहे. त्यासाठी मग तिथून पुढं मग आम्ही लग्न वगैरे केलं. आणि लग्न केल्याच्या नंतर मग लगेचच 1 वर्ष 6 महिन्यात आहे ना मला प्रेग्नन्सी राहिली. आणि ती प्रेग्नन्सी ठेवायला नाहीच म्हणायचा, म्हणजे त्याच्या मनात काय होतं ते समजत नव्हतं. तो प्रेग्नन्सी ठेवायला नाही म्हणायचा आणि तो मला म्हणजे टॅबलेट आणून द्यायचा, हे खा ते खा. तर मग मी नव्हते खात. आणि मग मी त्याला म्हणायचे हा मी खाल्ली. मग तरी पण आहे ना मी खाल्ली नाही, पण मला ठेवायचंच होतं, कारण म्हटलं की होऊन जाऊ द्या एखाद दुसरं, म्हणजे आता जसं आपले 1-2 वर्ष तर झालेत आणि आपल्याला आता किती काय गेलं तर ह्याच्यासोबतच राहायचं. त्यासाठी मग मी ती प्रेग्नन्सी ठेवली. प्रेग्नन्सी ठेवल्याच्या नंतर तर मग त्याच्यावर जबाबदारी येईन त्या भीतीने तर तो नाहीच म्हणत होता. पण ठेवल्यानंतर मग तोपर्यंत मी माझ्या घरच्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेली होते. घरच्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे भाऊ बहीण माझ्यासोबत सगळे बोलत होते, आई वडील वगैरे सगळे बोलत होते. मी सगळ्यांना सांगायचे की माझं लय व्यवस्थित आहे, माझं लय चांगलं आहे, असं आहे तसं आहे सांगायचे. पण इकडं उपाशी मारायचे. आणि 1 महिने गेले, 2 महिने गेले, 3 महिने गेले, ह्याच्याकडे ट्रीटमेंट ठेवायला सुद्धा पैसे नसायचे. तेवढेच पैसे 4 पैसे यायचे
आणि तेवढेच ट्रीटमेंट करायची आणि परत गप्प बसायचं. तर तिथनं आम्ही हॉटेलमधून निघालो, एक रूम केल्यानंतर तिथे एक थोडीशी भांडे घेतल्यानंतर मग आम्ही त्या रूमवरती राहिलो आणि तिथंच भांडे घेऊन मग मी मेस चालवायची. कॉलेज जवळ होतं, कॉलेजच्या मुलींना डबे द्यायची मी आणि तो काम करायचा. मग तो एकही रुपया नव्हता देत. तो मलाच माझा पैशाचा हिशोब मागायचा की कॉलेजचे पैसे म्हणजे डब्यांचे पैसे असं तसं. आणि एवढा नीच वृत्तीचा होता, ज्या मुली घरी जेवायला यायच्या ना त्याच्यावर पण याची वाईट नजर असायची. त्यासाठी मग आमचे परत भांडणं व्हायचे, वाद व्हायचे. आणि मला लागला मग 6वा महिना लागल्यानंतर मला म्हणजे पोट जास्त होतं, खूप त्रास वगैरे व्हायचा, उठाय बसाय त्रास होत होता. त्यासाठी मग मी मेस वगैरे बंद केली आणि बंद केल्यानंतर मी म्हणलं नाही आता तूच कर आणि तूच कमव आणि तूच मला खाऊ पिऊ घालायचं आणि तूच सगळा खर्च उचलायचा. तर त्याला भीती वाटायला लागली की ही जी प्रेग्नन्सी ही माहेरी पण नाही जाणार आणि हिचं करणार कोण असं तसं. त्याला भीती वाटायची. पण त्याने अजिबातसुद्धा म्हणजे प्रेम केलं होतं, पण त्या प्रेमाचं थोडंसुद्धा त्याला अजिबातसुद्धा त्याने निभावलं नाही. आणि त्याच्यानंतर मग काय झालं, 8वा महिना झाला. 8व्या महिन्यानंतर आहे ना तो म्हणला की मला आहे ना दुसरीकडे एक ठिकाणी ना खूप चांगला जॉब भेटलेला आहे, तू इथं राहा, मी तिकडं काम करतो आणि मी तुला पैसे पुरवत राहीन. 8वा महिना मला चालू उठता बसता येत नाही, अशा परिस्थितीत तो मला गोड बोलून गेला, चुना लावून गेला. तेव्हा गेलाच. मग गेल्यानंतर मग तो म्हणला की मी तिकडून तुला पैसे पुरवेन. 8वा महिना आणि वरून शिजर सांगितलेलं होतं. म्हणजे मला म्हणजे बाळाला काहीतरी बाळ उलटं होतं आणि त्यासाठी शिजर करायला सांगितलं होतं. तर त्यावेळेस 30-35 हजार रुपये खर्च येणारच होता, कारण त्याला झाले बरेच वर्ष. तर 30-35 हजार रुपये येणार होता आणि म्हणजे कमीत कमी 50 हजार रुपये खर्च आलाच असता सगळं मिळून. तर त्या पैशाच्या भीतीने त्याने मला असं गोड बोलला आणि निघून गेला. आणि मला म्हटलं की मी येतो, तुला तिकडून पैसे पाठवतो, मला चांगलं काम लागलं. मला पण आशा, म्हटलं ठीक आहे, एकटी राहायला काय प्रॉब्लेम आहे. तो पैसे पाठवलं आणि डिलेवरीच्या टायमाला तरी येईनच. आणि मला असं म्हणलं की शनिवार रविवार मी इकडेच येत जाईल. म्हटलं ठीक आहे. तर गेल्याच्या नंतर 3 दिवस तर त्यांनी फोन बंद केला. 3 दिवस तर त्यांनी फोनच नाही लागला. मी कंटिन्यू फोन करत राहिले. मला इकडं भीती वाटायला लागली की नेमकं काय झालं, त्याच्यासोबत काय झालं की काय, तो बरा आहे का नाही, म्हणजे मला वेगळीच काळजी. पण त्यांनी माझ्यासोबत एक वेगळाच गेम केला. आणि तो निघून गेल्याच्यानंतर मग फोन नाही, काही नाही. मी 3 दिवस रात्र फोन करायचे, दिवस रात्र मेसेज करायचे. अक्षरशः रोजचे 100 मेसेज असतात ना आपल्याला जे फ्री, ते मेसेज संपून मी परत मेसेज पॅक मारून त्याला मेसेज करायचे, तरी एकही मेसेजचा रिप्लाय देत नसायचा. आणि माझा जर फोन नंतर त्याने फोन बंद केला आणि मेसेज असं अचानक मी फोन केला आणि फोन जर लागला ना, लगे एक रिंग लागलं, लगे कट करायचा आणि लगे स्विच ऑफ करायचा. असं 7-8 दिवस गेले. पूर्ण 8.5 महिने झाले. मला टेन्शन यायला लागलं. दवाखान्यात जायचं होतं मला, म्हणजे त्रास होत होता, उठता बसता येत नव्हतं. आणि म्हटलं घरात काही सोय नाही, माझ्यासोबत कोणी नाही, दवाखान्याला पैसे नाही, काहीच नाही. आता करायचं तरी काय करायचं आणि कोणाला सांगायचं, कोणी अशा टायमाला कोणी नसतं. मैत्रिणींच्या नादाने हे सगळं केलं होतं, पण कोणी नसतं कोणाचं. आणि मैत्रिणी एक सुद्धा मैत्रीण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हती तेव्हा. त्याला 2-3 वर्षानंतरची गोष्ट आहे ही कॉलेजच्या. आणि मग मी त्याला पूर्ण 9 महिने झाले तरी पण मी त्याला फोन करत होते. त्याने 9 महिन्यात माझा फोन उचलला. 9व्या महिना मला चालू झाला तेव्हा फोन उचलला होता. आणि मला म्हटला की माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला काही फोन करू नको आणि मी तुला सोडून दिलेलं आहे, तुला जसं जगायचं आहे तसं जग. आणि 9व्या महिन्यात मला म्हणतोय की ते कॅन्सल कर, जे बाळ आहे ते कॅन्सल कर. मला 9व्या महिन्यात म्हणतोय तो, म्हणजे डिलेवरीच्या टायमाला तो मला म्हणतोय. एवढं बोलणार. परत मला आजपासून माझा फोन लागणार नाही आणि मी फोन बंद करतोय. अक्षरशः एवढा मला धक्का बसल्यासारखं झालं. मला तर वाटलं कमीत कमी हा मस्करीच करतोय असं तर पहिल्यांदा वाटलं. पण त्याने फोन बंद केला, लगे फोन कट केला आणि फोन स्विच ऑफ झाला. मी फोनवर फोन करत राहिले. खूप म्हणजे खूप रडले. म्हटलं कुठनं बुद्धी सुटली होती. म्हणजे सगळंच तुटलेलं होतं. नातेवाईक तुटले होते, फ्रेंड सर्कल तुटलं होतं, सगळे तुटले होते. आईबाप तुटले होते, भाऊ बहीण तुटले होते, सगळे तुटले होते. कोणाचाच आधार नव्हता. रूम भाडं थकलं, पूर्ण महिना गेला. रूम भाडं थकलं, रूमला भरायला पैसे नाही, मला खायला पैसे नाही, मोबाईलचा रिचार्जला पैसे नाही, कशालाच पैसे नाही. म्हणलं आता करायचं तरी काय करायचं. खूप फोन करायचे मी त्याला, दिवस रात्र फोन करायचे. अक्षरशः लिमिट संपायचं फोन करून लिमिट संपायचं. तर 12 म्हणजे 24 तासात तरी फोन लागायचा. मॅसेजचं लिमिट संपायचं तरी एकही मॅसेजचा रिप्लाय देत नसायचा तो. आणि नंतर मग मला माझ्याकडे जेवढे पण त्याच्या मित्रमंडळीचे नंबर होते सगळ्यांच्या मोबाईलवर मी फोन केले. सगळे मला म्हणायचे इथं नाही. तो गेला होता त्याच्या घरी. म्हणजे त्याने असा डाव झाला माझ्यासोबत, असा खेळ खेळला आणि तो त्याच्या घरी जाऊन निवांत राहायला लागला. असं झालं. आणि नंतर मग म्हणलं आता पूर्ण
पूर्ण 9 महिने झालं, वरचे 9 दिवस झाले. मी पूर्ण त्याला फोन करून करून थकले. पूर्ण 9 महिने 9 दिवस झाले. बाळाला पाणी कमी पडायला लागलं. एक जणाकडनं मी 1000 रुपये उसने घेतले आणि दवाखान्यात गेली. चेक केलं तर मॅडम म्हणल्या की शिजर करावं लागेल, आजच शिजर करावं लागेल, कारण बाळाचं पाणी संपलेलं आहे आणि बाळ उलटं आहे, त्यासाठी शिजरच करावं लागेल, तुम्ही आजच ॲडमिट व्हा. आता म्हणजे कोणाला आवाज देऊन कोणाला हाक मारू असं झालं होतं माझ्याकडे. म्हणजे एवढी परिस्थिती झाली होती की मला समजत नव्हतं की कोणाला आवाज देऊ मी. ती कोण माझ्या म्हणजे आवाजावर एका हाकेवरती येईल. माझ्या पोटात बाळ आहे, त्या बाळाची काय चूक आहे. त्याला जन्माला यायच्या अगोदरच हे सगळं त्याच्यासोबत होतं. मग त्याचा बापच नाक करतोय असं. मग शेवटी माझा नाविलाज होता. मी काय करू समजेना. शेवटी मी निर्णय घेतला की सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं आणि तिथं ॲडमिट व्हायचं आणि नंतर मग घरी फोन करायचा. पण मला हा विश्वास नव्हता की माझ्या घरचे येतील म्हणून, कारण एवढं सगळं मी त्यांच्यासोबत केलं आणि माझ्या घरचे येतील म्हणून हा विश्वास नव्हता. 9 महिने आणि वरती 15 दिवस होऊन गेले. 15 दिवस होऊन गेले. मग मी नंतर माझ्या वडिलांना फोन लावला. मग वडिलांना फोन लावल्यानंतर वडिलांना मी सगळी परिस्थिती सांगितली. रडले, सगळी परिस्थिती सांगितली. माझे वडील आले मला भेटायला माझ्या रूमवरती. माझी आई आली आणि मी सगळं त्यांना सांगितलं, असं ते असं झालं आहे, माझ्यासोबत खूप मोठा म्हणजे मला खूप मोठा धोका भेटलेला आहे, असं तसं सगळ्या गोष्टी सांगितल्या. माझ्याकडे ₹1 पण नाही. डॉक्टरांनी शिजर सांगितले, बाळ उलट आहे, बाळाला पाणी कमी पडते, आजच्या आज ॲडमिट व्हायला सांगितले, असं सांगितलं. माझे वडील म्हणतात ना, शेवटी कोणी ना किती लेकरांनी चूक केली ना, शेवटी आईबाबा असते ते लेकराची चूक आहे ना पदराला आड घालतात. माझे वडील म्हणले, रडू नको, काही होणार नाही आणि तो कुठं जाणार नाही, एक ना एक दिवस येईनच तुझ्याकडे, त्याचं बाळ आहे आणि तुझं म्हणजे तू काही पण करू शकते, तू स्ट्रॉंग आहे, तो हारणारी नाही. असं बरंच मला माझ्या आईवडिलांनी समजून सांगितलं आणि म्हणले की चल आम्ही खर्च करतो. त्यावेळेस आईबापाची परिस्थिती पण चांगली होती, भाऊ पण कमवत होता, सगळं काही ते व्यवस्थित होतं, वडिलांच्या हातात होतं. आणि मग वडील म्हणले की चल तुला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि आपण हे करू. मी म्हणायची नाही, आपण आहे ना सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊ. आणि मला आईवडिलांना म्हणजे खर्चात नव्हतं टाकायचं. मी म्हटलं की नाही, आम्ही हॉस्पिटलमध्ये नको, आपण माझ्या जेव्हा पोटात दुखायला लागल ना, मग मला असं वाटायचं की नको आईवडिलांना खर्च, घरीच व्हावी. मी पोटात दुखायला लागलं म्हणजे मी सहन करीन, जेवढा त्रास होईल तेवढा सहन करीन आणि आईबापाचे पैसे वाचवीन, मी घरीच होईल. पण पूर्ण 9.5 महिने झाले तरी पण माझ्या काय पोटात दुखलं नाही, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं नॉर्मल होणारच नाही, शिजरच करून घ्यावं लागेल. पूर्ण 9.5 महिने झाले आणि नंतर मग शेवटी मग डॉक्टर म्हणले, आता बाळाला खतरा आहे, आता तुम्हाला करून घ्यायचं असलं तर करा, नाही तर परत आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊ नका, एवढं डायरेक्ट क्लिअरली सांगितलं. तर मी म्हटलं माझ्या ह्याची शिक्षा मी माझ्या बाळाला का देऊ, म्हटलं त्याची काही चूक आहे. तर मग मी म्हटलं ठीक आहे. वडिलांना म्हणलं की नको, आपण मी सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार, मला तुमचे पैसे खर्च नाही करायचे. मी सरकारी हॉस्पिटलमध्ये तरीसुद्धा मी कंटिन्यू त्याला फोन करत होते, तरीसुद्धा आईवडिलांसोबत बोलले, आईवडीलसुद्धा फोन करायला लागले, भावाला नंबर दिला, भाऊसुद्धा फोन करायला लागला. भाऊसुद्धा टेन्शनमध्ये, माझ्या बहिणीसोबत हे काय झालं. मी अक्षरशः खोटं नाही सांगत, मी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरपर्यंत जाईपर्यंत मी फोन करत होते, बेडवर असेपर्यंत फोन करायचे. शेवटी तर डॉक्टरांनी माझ्या कानाखाली मारली की बावळट आहेस का, आता ऑपरेशन करायची वेळ आली तरीसुद्धा तुझ्या हातात मोबाईलच आहे. माझ्या वडिलांना पण खवळे आणि मला पण खवळे. माझ्या कानाखाली मारले आणि मला माझ्याकडून मोबाईल घेतला आणि मला भुलीचं इंजेक्शन दिलं. तरीसुद्धा मला भूल फक्त कमरेच्या खाली चढली होती, वरती चढली नव्हती. मी पूर्ण आहे ना त्याचंच नाव घ्यायचे आणि त्याला बोलवा म्हणायचे आणि त्याला मी तरी पण म्हणजे ऑपरेशन करून आणून मला टाकलं. मला समजलं की मुलगा झालेला आहे, मग खूप खुश झाले. तरी पण असं वाटायचं की अशा टायमाला माझ्यासोबत तो पाहिजे होता असं वाटायचं. नंतर मग माझे वडील म्हणले की आता मुलगा झालेला आहे तुला, तू तो मेला म्हणून सोडून दे आणि तुझं आयुष्य जग, तू ह्याच्यातून बाहेर पड, तू आत्ता ज्या कंडिशनमध्ये आहे तू त्याच्यातून बाहेर पड, तू काही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुला साथ देतो, असं माझे आई वडील म्हणायचे.
तर मग अशा परिस्थितीत मग मी म्हटलं की ठीक आहे आता पण तरीसुद्धा मी कंटिन्यू फोन करायचे. आता त्यांनी एवढं केले, त्यांनी मग ते माझ्या अडचणीत आले. त्यांच्या समाधानासाठी मी त्यांना म्हणायचे ठीक आहे आता मी नाही फोन करत. अक्षरशः माझ्या आईवडिलांनी माझा मोबाईल काढून घेतला आणि माझे आईवडील म्हणले की आता तू वली बाळाती नाही, तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त स्वतःचं बघ, ह्या बाळाचं बघ, तुला जर काय झालं तर ह्या बाळाचं कसं व्हायचं, ह्याला कोण सांभाळायचं, तू जर टेन्शन घेतलं तर तू दूध येणार नाही, बाळ उपाशी मरण, बाळाला दूध पुरणार नाही. तरीसुद्धा म्हणतात ना अशी आपल्यासोबत मोठी घटना घडायची म्हणल्यावर टेन्शन तर येणारच. तर मग त्या 8 दिवसांनी मग मला हॉस्पिटलमधून घरी आणलं, माझ्या माहेरी आणल्यानंतर मग मी तरी कंटिन्यू फोन करायचे, मेसेज करायचे. मी माझ्या भावाला मग भावाच्या मोबाईलवरून मेसेज करायचे, कमीत कमी भावाला घाबरून भावाच्या मोबाईलवरून तरी फोन उचलल. मी त्याला मेसेज करायची आपल्याला मुलगा झाला आहे, आता पैशाची गरज नाही, तू काही काळजी करू नको, तू फक्त ये, आता तुझी गरज आहे आणि आपल्याला मुलगा झाला आहे. म्हणजे एवढ्यापर्यंत मी त्याला किती तळतळीने कळकळीने मेसेज करायचे, पण एकाही मेसेजचा तेवढं रिप्लाय नव्हता देत, एकही फोन नव्हता उचलत. पूर्ण बाळ 1.25 महिन्याचं झाल्यानंतर त्यांनी एक फोन उचलला होता आणि त्या फोनमध्ये तो काय म्हणला तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, कारण व्हिडिओ हा खूप मोठा होता. थँक्यू.